तर नमस्कार मंडळी. तर आपण आज जाणून घेणार आहोत आपला जो यूट्यूबचा जो लाईव्ह आहे तो प्रायव्हेटला जातो, डन केल्यानंतर डायरेक्टली प्रायव्हेटला जातो, तो पब्लिक कसा करायचा हे जाणून घेणार आहोत. तर मग पहिलं तर आपला लाईव्ह आत्ता एंड झालेला आहे आणि बघूयात आपण पब्लिक कसा करायचा. प्रायव्हेट ठेवला तर त्याचे व्ह्यूज वाढणार नाहीत आणि मिळालेले व्ह्यूज लाईक आहेत त्याचा वॉच टाईम आपल्याला मोनो व्हायला प्रॉब्लेम येणार, म्हणून आपल्याला तो पब्लिकच करायचा आहे. कारण आपलं अकाउंट पब्लिक आहे. तर प्रायव्हेट लाईव्ह ठेवलात तर त्याचा खूप मोठा चॅनलला मोनो होताना फटका बसू शकतो, म्हणून तो प्रायव्हेटचा पब्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊयात की पब्लिक कसं करायचा. पहिलं तर यूट्यूबमध्ये जाणार आहोत आपण. यूट्यूबमध्ये अकाउंटमध्ये जायचं आहे. यूट्यूबमध्ये गेल्यावर आपल्या अकाउंटमध्ये जायचं आहे. कॉर्नरला आहे राईट साईडला अकाउंट, वरती चॅनल येईल. चॅनलमध्ये गेल्यावर यूज चॅनल येतं आहे, तिथे टच करायचं आहे. यूज चॅनलमध्ये गेल्यावरती पुढे बघा सगळे येतं आहे. आपले जे व्हिडिओज आहेत, शॉर्ट व्हिडिओ, लाईव्ह, प्लेलिस्ट आणि पोस्ट, हे सगळे येत आहे. तर आपल्याला लाईव्ह पब्लिक करायचं आहे. लाईव्ह पब्लिक करायचं आहे म्हणल्यावर आपल्याला पहिलं तर लाईव्हमध्ये जायला लागेल आणि लाईव्ह असा दिसेल आपल्याला. हे बघा जस्ट आपलं लाईव्ह झालेलं आहे. हे बघा ब्लॅक दिसत आहे, पूर्ण ब्लॅक दिसत आहे आणि इथे प्रोसेसिंग चालू आहे. तर हे बघितलं आपण तर इथे 3 डॉट आहेत. 3 डॉटवर क्लिक करायचं. त्यातून आपल्याला समजतं की लाईव्ह आपला पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे. तर 3 डॉटवरती गेल्यावरती एडिट करायचं आहे. एडिटवरती गेल्यावरती एडिट झाल्यावरती एडिट होतं आहे बघा. वेट करायचं जरा, मोबाईलचा नेटवर्क जरा स्लो आहे म्हणून वेळ लागत आहे. हे बघा लाईव्ह दिसत आहे आणि प्रायव्हेट आहे. हा लाईव्ह पूर्णपणे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेटला टच करायचं आहे इथं आणि प्रायव्हेट लाईव्ह आहे तो अनलिस्टेडमध्ये टाकायचं नाही आपल्याला. प्रायव्हेटचा डायरेक्ट पब्लिकमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला दिसत आहे का? व्यवस्थित दिसत असेल तर छान होईल. तर पब्लिक करायचं आहे. पब्लिक केल्यावरती त्याच्यावरती क्लिक झाल्यावरती ब्लॅक येऊन जातं. अगोदर प्रायव्हेटमध्ये होतं. पब्लिक झाल्यावरती ही टिकमार्क पब्लिकवरच आलेली पाहिजे आणि इथं वरती बाण आहे बघा. बॅक जायचं आहे आपल्याला. पब्लिक झाला आहे का? इथे तर झाला आहे पण अजूनही झाला नाही आहे. डन करताना होणार आहे. बॅक जायचं आहे आपल्याला. बॅक घेतलं की मग नंतर इथे कॉर्नरला डन करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. मग तो लाईव्ह पब्लिकला जाणार आहे. हे बघा आणि आता पुन्हा तोच लाईव्ह मी चेक करून दाखवते लगेच. 3 डॉटवर जायचं आहे, परत एडिटमध्ये जायचं आहे. एडिटमध्ये गेल्यावरती हा बघा लाईव्ह पब्लिक झालेला आहे पूर्णपणे. तर असा पब्लिक करायचा आहे. प्रायव्हेट लाईव्ह ठेवून काहीच फायदा नाही आहे. खूप लोक प्रायव्हेट कसा करायचा हे माहीत होत नाही, पब्लिक कसं करायचं हे माहीत होत नाही. तर व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ पुन्हा पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहताल तर नक्की लक्षात येईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करायला आणि एक कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील का नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.